स्त्रियांची ग्रोथ झाली ही, त्या हुशार होतात आहे, त्यांना त्यांच्या ड्युटीज कळतात आहे. म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये स्त्री नाही, सगळ्या सेक्टरमध्ये आता आपल्याकडे न्यायाधीश एक बसलेले आहेत. पण पुरुषांना हे शिकवायचं कमी पडतंय की तुम्हाला तिच्या बरोबर यायचंय, शी इज इक्वल टू यू, जे तुम्ही आता म्हणालात. मग याच्यासाठी आपण काय काम केलं? हे बघा, मोर दॅन मला असं वाटतं की पत्नीने हे शिकवायला थोडं डिफिकल्ट होईल. ही रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक आईची आहे. आईने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की आता तिला समजा एक मुलगा आणि मुलगी आहे, तर त्या मुलाला पण जे जे मुलीला संस्कार देतो ना आपण, ते मुलाला पण संस्कार दिले पाहिजे सेम. आणि त्या संस्कारामध्ये त्याला पण शिकवायला पाहिजे की यू हॅव टू रेस्पेक्ट युअर वाईफ मोर दॅन यू लव्ह, यू रेस्पेक्ट युअर वाईफ. हे आईने शिकवायला पाहिजे. रॅदर दॅन पत्नी येऊन सांगेल की तू माझा मान कर, तू मला मान दे किंवा तू मला इक्वल ट्रीट कर. हे थोडं डिफिकल्ट टास्क आहे. तर दिस इज नाव रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मदर, सिस्टर, फिमेल फ्रेंड्स अँड फिमेल कलिग्स. सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या पुरुषांना हे एकदम छान म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाही, सिनर्जीमध्ये येऊन सांगितलं. एक्झाम्पल वाईज शिकवायला पाहिजे ना. टेल यू